जय श्रीराम. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण. धृतराष्ट्रवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवाश्चैव किं कुर्वत संजय. धृतराष्ट्रवाच म्हणजे राजा धृतराष्ट्र म्हणाला, धर्मक्षेत्रे म्हणजे धर्मक्षेत्रावर, कुरुक्षेत्रे म्हणजे कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवर, समवेता म्हणजे एकत्रित आलेल्या, युयुत्सवा म्हणजे युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामका म्हणजे माझ्या पक्षपुत्रांनी, पांडवा म्हणजे पांडुपुत्र, च म्हणजे आणि य म्हणजे निश्चितपणे, किम म्हणजे काय, अकुरुत म्हणजे त्यांनी काय केले. संजय हे संजया. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या पक्षपुत्रांनी काय केले. तात्पर्य. भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तित्ववादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णाच्या भक्ताच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा वैयक्तिक हेतुरहित गुरुशिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेणे इतपत भाग्यवान असेल तर समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रामधील ज्ञान त्याला समजते. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रामध्ये न आढळणाऱ्या देखील गोष्टी तो या सर्व गोष्टी भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे अस्तित्ववादी विज्ञान आहे. महाभारतात वर्णिलेल्या धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. वैदिक ज्ञान. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमध्ये तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले. येथे धर्मक्षेत्रे म्हणजे जेथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण. हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण कुरुक्षेत्र या युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. गुरुचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्राच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत शंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली. त्याने काय केले. पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीने स्वतः आणि आपला धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्यास त्याला पुरेपूर खात्री होती. तरी सुद्धा त्याची विचारणा ही महत्त्वपूर्ण आहे. भावाभावामध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतासाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धामधील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकताच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार होता हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासाचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासाच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबात होते पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्राचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसाकातून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राच्या आपल्या पुतण्याशी म्हणजे पांडुपुत्राशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तण काढून टाकले जाते त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीवर कुरुक्षेत्र यात्रा नावत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रासहित इतर सर्वांचा समूह नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या
धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दाचा ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वाबरोबर हेही विशेष महत्त्वपूर्ण आहे.